संदेशशी किंवा तुमच्याशी वैर असणाऱ्यांपैकी कोणी हे केलं असेल? नाही, आमचं तसं कोणाशीच काही वाईट नाही. या दोघांचीही मृत्यूची वेळ सारखी नाहीये. नाही, संदेशचं कोणाशी वैर नव्हतं. हा, पण संदेश आणि साक्षीच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. अहो, त्या दिवशी त्या घरात खून झाला ना, त्या पडक्या घरामध्ये ह्याने 2 घोंगडीवाल्यांना पाहिलं. तुम्हाला बोलावंच लागेल शामराव, कारण मला असं कळलंय की संदेशने माघार घ्यावी म्हणून तुमच्या माणसांनी त्याला दमदाटी केली होती आणि मारहाण सुद्धा केली होती. मी संदेशशिवाय जगू शकत नाही. मी संदेशशीच लग्न करणार. नाही जगू शकणार बाबा. चाल म्हणतोय ना तुला. साक्षीने स्वतःचा जोडीदार स्वतः निवडला म्हणून तुम्ही तिला मारलं. हा तुमच्यावरचा संशय जर जायला हवा असेल तर तुम्हाला खरं सांगावं लागेल. अस्मिता, मी आता सगळं सांगते तुम्हाला. सुजाता, हे बघा, मी आता गप्प नाही बसणार. अहो, अस्मिताचा तुमच्यावरचा संशय विनाकारण नाहीये हो. सुजाता, अगं तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? तुझं डोकं ठिकाणावर नाहीये. तू आज जा बघू आधी. हे बघा, तुम्ही आता बोलण्यापासून मला थांबवू नका. मला सगळं सांगायलाच हवं. त्या उलट्या काळजाच्या गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी, काही झालं तरी. संदेश आणि साक्षीच्या लग्नाबद्दल आम्हाला कुणालाच काही फारसं पसंत नव्हतं. ह्यांचा तर संदेशवर राग होताच. त्यात संदेशने साक्षीसाठी पसंत केलेल्या मुलाला त्याच्याबद्दल आणि साक्षीबद्दल सगळं सांगितलं. त्यामुळे त्या मुलांनी साक्षीला बघायला यायला सुद्धा नकार दिला. त्यामुळे हे खूप भडकलेच. हॅलो, ऐक रे. तर संदेश सरळ सांगून काय ऐकत नाहीये. साक्षीचा नाद सुद्धा सोडत नाहीये आणि कुठे दुसरीकडे तिची सोयरीक सुद्धा होऊ देत नाहीये. आपल्याला त्याला चांगले अद्दल घडवावीच लागणार आहे. तुम्ही एक काम करा, त्याला असा दम द्या ना, पुन्हा त्यांनी साक्षीचं नाव सुद्धा काढलं नाही पाहिजे. आणि नुसता दम देऊन जर ऐकत नसेल ना, तर चांगला हिसका दाखवा. काय कळलं? संदेश, आमच्याशी पंगा घेतलायस तू, आता त्याची किंमत तुला मोजावीच लागणार. कोण आहे तू? धक्का. ए, हात सोड. हाती पाय जर जगायचं असेल ना, तर साक्षीचं नावही घ्यायचं नाही. तुझी तिची ओळख असेल तर विसरून जायचं. हे शाण्या, साक्षी शामरावने पसंतीला मुलाशी लग्न करायला तयार आहे. माहित आहे तुला? खोटं सांगताय तुम्ही. खोटं बोलताय. माझी साक्षी असं कधीच करणार नाही. मला 100% खात्री आहे. तिला फक्त माझ्याशीच लग्न करायचं. मी सुद्धा दुसऱ्या कोणाचाच विचार करणार नाही. लग्न तर आम्ही करणारच. ए थांबा. ए सोडा त्याला. काय काय चाललंय? संदेश, तुझा इथून. मी नाही जाणार दादा. साहेब, तुम्ही बाजूला व्हा. मोठ्या साहेबांनी सांगितलंय त्याला असा सोडायचा नाही. त्याला आमच्या स्वाधीन करा. आम्ही बघतो काय करायचंय. मोठ्या साहेबांची काय बोलायचंय ते मी बघून घेईन. जाऊ द्या त्याला. आणि तुम्ही पण जा इथून. चला निघा लवकर. चला जा. लागलं नाही ना तुला? नाही दादा. तुला सोडू का मी कुठे सोडायचं? नको नको, इट्स ओके. माझा मित्र येईल आता. ठीक आहे, मी जातो. ठीक आहे, काळजी घे. मी संदेशला मारहाण होऊ दिली नाही, म्हणूनच बाबांशी नंतर माझा वादही झाला. ते तिघं संदेशला दमदाटी करत होते. नेमका तेव्हाच तिथे कसा पोहोचलास तू? ही तुम्हा बापलेकाची सेटिंग होती की तूही त्यात सामील होती? नाही नाही अस्मिता, मीच नीलाला तिकडे फोन करून पाठवलं होतं. तेव्हा जे साध्य करता आलं नाही ते आता करून दाखवलं तुम्ही, तेही इतक्या क्रूरपणे.
शामराव, स्वतःच्या मुलीलाही नाही सोडलं तुम्ही. तुम्ही माझ्यावर असे आरोप करू नका. म्हणजे तेव्हा जे काही केलं ना मी ते सगळं रागाच्या भरात केलं होतं. नाही, वागलो असेल मी कदाचित कठोरपणे, पण तेव्हा सुद्धा संदेशला फक्त दमदाटी करण्याचा माझा हेतू होता आणि त्याला गंभीर इजा व्हावी असं माझ्या मनात सुद्धा नव्हतं. ह्या सगळ्या दबावामुळे साक्षीनी संदेशशी पळून जाऊन लग्न केलं. माझ्या मनात असलेल्या भीतीमुळे मी तिला भेटूही शकले नाही, तिची हौसमौजही करू शकले नाही. तसंच यांनी तिला घरात घ्यायला सुद्धा नकार दिल्यामुळे मी तिला आशीर्वाद सुद्धा फोनवरूनच दिला. त्यानंतर साक्षी मला कधी भेटलीच नाही आणि आता कधी भेटणारही नाही, इतक्या दूर निघून गेली आहे ती. पण लग्नानंतरही यांचा राग होताच की साक्षीवर. म्हणून तर एक दिवस तिला मारायला निघाले होते. त्याला कारणही तसंच होतं मॅडम. साक्षीने पळून जाऊन लग्न केल्यामुळे नीनाचं आधी ठरलेलं लग्न मोडलं. हे लग्न मोडलं? लग्न मोडलं? अहो, साखरपुडा होऊन गेलाय, सगळी बोलणी झाली आहेत, सगळं ठरलंय. मग आता असं का म्हणताय तुम्ही? काय खोट आढळली तुम्हाला माझ्या मुलात? हो, तुमच्या घराण्यातच आहे. ज्या घरातल्या मुलीवर चांगले संस्कार नाहीत त्या घरात मला माझी मुलगी सून म्हणून द्यायची नाही. अहो, पण साक्षीने पळून जाऊन लग्न केलं, यात आमचा आणि नीनाचा काय दोष आहे? आणि आता आमचे तिच्याशी कुठलेही संबंध नाहीयेत. नीनाच्या लग्नाला आम्ही तिला बोलवणार सुद्धा नाही आहोत. श्यामराव, तुमचं तुम्ही बघून घ्या. जे झालंय ते चांगलं नाही झालंय. आपल्या बरोबरीचा नसलेला आणि आपल्या जातीतला नसलेला मुलगा तुमचा जावई झालाय, हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच तुमच्या घरात आम्हाला सोयरीक करायची नाही. अहो, लोक उद्या आम्हाला नावं ठेवतील आणि मोठ्या मुलीचं लग्न अशा घराण्यात करून दिलं तर माझ्या धाकट्या मुलीशी कोण लग्न करणार? ते काही नाही, ही सोयरीक होणे नाही. लग्न मोडलं म्हणजे मोडलं. अहो, पण जरा ऐकून तरी घ्या ना. आता ऐकून घेण्यासारखं आणि बोलण्यासारखं काही उरलेलं नाही. उगाच आम्हाला भरीला पाडू नका. ही सोयरीक होणार नाही. अहो, समाजात आम्हालाही काही इज्जत आहे. येतो आम्ही. चला हो मामा. आपण जरा ऐकून तर घ्या. अहो, ऐका ना, जरा काहीतरी विचार तरी करा. शामराव, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न संदेशशी करायला नको होतं. बघितलं याचे परिणाम. आता तुम्हाला साक्षीच्या चुकीचं फळ आयुष्यभर भोगायला लागणार आहे. त्या साक्षीच्या चुकीची शिक्षा तर तिला मिळालीच पाहिजे. त्या हलकट संदेश बरोबर तिकडे ती आनंदाने राहते आणि तिच्यामुळे त्या नीरजचं लग्न मोडलंय. त्या साक्षीला तर मी सोडणारच नाही आणि त्या संदेशला तर नाहीच नाही. अहो अहो, काय नीना. अहो, मी काय म्हणते, साक्षीच्या लग्नामुळे नीनाचं लग्न मोडलं, हे साक्षीपेक्षा त्या लोकांचा दोष नाहीये का हो? म्हणजे साक्षीचं काही चुकलंच नाही असं म्हणायचंय का तुला? अहो, असं कुठे म्हणतेय मी. आणि मला एक सांगा, तुमच्या मताच्या बाहेर आहे का हो मी? पण आता काय इलाज आहे त्याला? साक्षीचं लग्न झालंय. अहो, आता आपल्या पुढे फक्त दोनच पर्याय आहेत. एकतर तिला कायमचं विसरायचं, नाहीतर मग विरोध मागे घेऊन त्या दोघांचा स्वीकार करायचा. अहो, असं काय करता? रक्ताचं नातं आहे आपलं तिच्याशी. मला सुजाताचं म्हणणं पटलं म्हणून मी गप्प बसलो, पण साक्षीशी संबंध ठेवणं मला शक्य नव्हतं. मला साक्षीची खूप आठवण यायची, पण यांचा विचार करून माझं दुःख मी माझ्या मनातच ठेवत होते. मला बाबांचं म्हणणंही पटत होतं आणि आईचं दुःखही भगवत नव्हतं. साक्षीमुळे माझं लग्न मोडलं असं मला कधीच वाटलं नाही. किती झालं तरी एकुलती एक बहीण होती माझी ती. मलाही तिची आठवण येत होती. म्हणून मग मी संदेशला भेटलो. त्याच्यासोबत त्याचा तो मित्र मनोजही होता. संदेशही माझ्याशी नीट बोलला, फक्त घरी येणार नाही इतकंच म्हणाला. मग पॅचअप करण्यासाठी मी साक्षीला फोन केला. तिला म्हणालो, जे झालं ते झालं, सगळं विसरून जा, मी बाबांशी बोलतो, मी समजावतो त्यांना. तीही त्यासाठी तयार झाली. संदेशला कॅरम आवडत होता म्हणून मग मी त्याला कॅरम गिफ्ट केला, पण आधी तो त्याने घेतला नाही. मग आमच्या भावा बहिणीच्या नात्याची त्याला शपथ घातली, मग त्याने तो घेतला. नंतर हळूहळू बाबांचाही राग निवळला होता.
आमच्या नात्याची नवीन सुरुवात व्हावी म्हणून मी आणि सुभाष मनोजला घेऊन साक्षीच्या घरी गेलो. पण तोपर्यंत सगळंच संपलं होतं. त्यावेळेस हे खूप संतापले असतील, कसेही वागले असतील, पण साक्षीच्या बाबतीत असं वागणं शक्य नाही हो. अहो साक्षी मुलगी आहे माझी. लहानपणी माझ्या अंगा खांद्यावर खेळवलंय मी तिला. सगळ्यात पहिलं माझं बोट धरून ती चालायला शिकलीये. सगळे हट्ट पूर्ण केलेत मी तिचे. आता ती मोठी झाल्यानंतर तिच्या फक्त एका हट्टाने आमच्या दूरमध्ये दुरावा निर्माण झाला, दरी पडली आहे आमच्यात. माझ्यातला अहंकार जरी मला तिच्यापासून दूर नेत असला ना, तरी माझ्यातला बाप व्याकुळ होतच होता हो. मी स्वतः कसं मारीन हो माझ्या मुलीला? अस्मिता, हे कृत्य मी केलेलं नाहीये. मी निनादची आणि सुजाताची शपथ घेऊन सांगतो. खरं बोलणाऱ्याला शपथ घ्यायची गरज नसते काका. आणि ज्याला खोटंच बोलायचं तो तर शपथ घेऊन सुद्धा खोटं बोलू शकतो. गुन्हा तर घडलाय आणि गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. तुम्हाला जर तसंच वाटत असेल तर तुम्ही तुमच्या परीने तपास करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या लग्नामुळे संदेशचा भाऊ प्रकाश सुद्धा दुखावला गेलाय. तोही लग्नाला आला नव्हता. त्याने संदेश सोबत संपूर्णपणे संबंध तोडले होते. हवं तर मनोजला विचारून घ्या तुम्ही. अस्मिता, तुम्ही त्या गुन्हेगाराला शोधून काढा, शिक्षा द्या. त्याशिवाय माझ्या साक्षीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. येते मी. मॅडम, शामराव जर खरं बोलत असेल तर मग खरा गुन्हेगार कोण असेल? बंडू, तुम्ही फक्त मनोजलाच भेटला. सुभाषचं काय झालं? मॅडम, आम्ही तिथे गेलो होतो, पण त्याच्या घराला कुलूप होतं आणि त्याचा फोन पण बंद आहे. हे बघा, आज काहीही झालं तरी सुभाषला भेटा आणि संदेशच्या भावाला प्रकाशला सुद्धा भेटा. त्याचा सुद्धा साक्षी आणि संदेशच्या लग्नाला विरोध होता. त्यांच्या लग्नापासून प्रकाशने त्यांच्याशी सगळे संबंध तोडले आणि कदाचित मनोज सुद्धा यांना सामील असू शकतो. एक काम करा, तिघांचेही फोन कॉल्स चेक करा. साक्षी आणि संदेशच्या हत्येनंतर त्या संध्याकाळपासून ते तिघही कुठे होते हे शोधून काढा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या तिघांपैकीही कोण बूट वापरतं आणि कोण सँडल वापरतं हे शोधून काढा. हा सगळा तपास आज संध्याकाळपर्यंत पूर्ण व्हायला हवा. कळलं? हो मॅडम, बाय. या हत्येमागे जुनं वैरही असू शकतं किंवा एकतर्फी प्रेम सुद्धा. हा सगळा नक्की काय प्रकार आहे हे मी शोधून काढेनच. आणि या तिघांवरच्या संशयामुळे माझा शामरावांवरचा संशय गेला असं नाहीये. शामरावांची सुद्धा चौकशी करणार आहे मी. त्यांचे सुद्धा फोन कॉल चेक करणार आहे मी. कदाचित शामरावांनी स्वतः हे सगळं केलेलं नसेलही, पण त्यांनी लग्नाआधी संदेशला मारायला जी माणसं पाठवली होती त्यांच्याकरवी हे केलेलं असू शकतं. त्या माणसांची चौकशी करणार आहे, पण शामराव ज्यांना ओळखत नाही अशा माणसांकडे. हॅलो राकेश. हचकतोस काय? तुम्ही दिवसभर कुठे होतास तू? कामाला गेलो होतो. मन लागत नव्हतं पण जाणं आवश्यक होतं. फोन का बंद होता? ते आमच्या कामामध्ये फोन अलाउड नाही ना. पण तुम्ही पुन्हा मला भेटायला का आला? थोडं विचारायचंय तुला. मला सांग, ज्या दिवशी साक्षीची हत्या झाली
त्या संध्याकाळपासून तू निनाद बरोबरच होतास ना? आधी होतो, पण नंतर निनाद संदेशचा मित्र मनोजला घेऊन खरेदी करायला गेला होता. मनोजला घेऊन? हो. हा मनोज सगळ्यांना मदत करतो का? नाही म्हणजे साक्षी आणि संदेशच्या लग्नाला सुद्धा त्यांनीच मदत केली होती ना? हे बघा, मला चुगली करायची नाहीये, पण संदेश आणि साक्षीचं लग्न झाल्यानंतर मनोज त्यांच्या घरी जायचा. संदेश नसताना सुद्धा तो त्यांच्या घरी जायचा. हो, संदेश आणि साक्षीच्या लग्नाला मीच पाठिंबा दिला होता. म्हणजे असं म्हणा की संदेश आणि साक्षीच्या लग्नाला समद्यांचा विरोध होता आणि तुम्ही त्यांना आधार दिलात. लग्नानंतर बी त्यांना मदत करत होतात. वा मनोजराव, मित्र असावं तर असा. अहो, मैत्री असते कशासाठी? आणि माहेरचा आधार नसल्यामुळे साक्षीला एकाकी वाटायचो. म्हणून मग मी वेळ मिळेल तसा जायचो. ते संदेशला यायला उशीर व्हायचा. पण बघा ना, त्यांच्या नशिबात काय लिहून ठेवलं होतं. त्यांच्या सोन्यासारखा संसार आऊट घटकेचा ठरला हो. आणि प्रकाश दादा, संदेशचे दादा, त्यांचे शब्द खरे ठरले. हो हो, मी म्हणालो होतो की तुमचा संसार सुखाचा होणार नाही. संदेश तुमचा सख्खा भाऊ असूनही तुम्ही असं का बोलला? कारण शामराव आणि त्याच्या माणसांना मी चांगलंच ओळखून होतो. संदेशला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यावर संदेशनं साक्षीचा नाद सोडायला हवा होता. त्यानं माझं नाही ऐकलं, लग्न केलं साक्षीसोबत. पण शेवट काय झाला सांगा ना? काय राहिलंय आता? हे बघा, हे सगळं शामरावांनी केलंय की नाही हे अजून सिद्ध व्हायचंय. बरं, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. संदेशबद्दल तुम्हाला जर इतकंच वाटत होतं तर मग तुम्ही त्याच्या लग्नाला का नाही गेलात? किंवा त्या दोघांना सपोर्ट का नाही केला तुम्ही? कारण आमच्या समाजातल्या लोकांना हे लग्न मान्य नव्हतं आणि समाजाच्या विरोधात मी नाही जाऊ शकत. संदेशचं लग्न झाल्यानंतर आमच्या समाजातल्या लोकांनी आम्हाला खूप त्रास दिला. तुमच्या घरी कोण कोण असतं? संदेशचं लग्न झाल्यानंतर तो वेगळाच राहत होता. गावी आई वडील असतं, वयोमानामुळे आजारी असतं. पण संदेशचं लग्न केल्यानंतर तिथल्या लोकांनी सुद्धा त्यांना खूप सतावलं. मॅडम तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण मला अगदी मनापासून वाटतं की हे काम हे शामरावचंच आहे. वेल डन. आज डेडलाईनच्या आधी तुमचा तपास पूर्ण झालाय. हो मॅडम, पण काही निष्कर्ष कुठे निघाला? उलट कन्फ्युजन वाढलंय आणि सगळेच एकमेकांवर संशय घेत आहेत. हो ना. म्हणजे निनादचा मित्र सुभाष त्या मनोजवर संशय घेतो आणि मनोजनी साक्षी आणि संदेशला लग्नाआधी आणि लग्नानंतर दोन्ही वेळा सपोर्ट केला. पण मॅडम, त्याच्या पायात हे असे चप्पल होते. पण मॅडम, संदेशचा मोठा भाऊ प्रकाश, त्याचाही या लग्नाला शामरावांनी इतकाच विरोध होता आणि त्यांच्या पायात हे असे बूट होते. याचा अर्थ मनोज आणि प्रकाश हे कल्प्रेट असणार. नाही सिद्धेश्वर, प्रकाशने खूप खात्रीने असं सांगितलं की हे काम शामरावांचंच आहे म्हणून. मग नाही, पण राकेशने दिलेल्या रिपोर्टनुसार गेले काही दिवस शामराव घराबाहेरच पडलेले नाही. इनफॅक्ट साक्षीच्या आईने, सुजाता काकूने सुद्धा हेच सांगितलं. आणि त्यांची माणसं सुद्धा सध्या गुजरातमध्ये. त्यांची आणखीनही माणसं असू शकतात ना मॅडम? पण मग मनोज आणि प्रकाशवरच्या संशयाचं काय? अजून कोण कोण सामील आहे तुमच्या गँगमध्ये? साहेब, कोणी नाही सर. कुठे आहेत ते? साहेब, नाही माहिती साहेब. त्यांना ओळखलत? साक्षी आणि संदेश
मला सांगा, तुमच्यापैकी कोणी मारले यांना? पटापट बोला, नाही तर तुमची खैर नाही. नाही साहेब, आम्ही कोणाचाही जीव नाही घेतला साहेब. तुम्ही जीव नाही घेतला तर मग कोणी घेतला? बापड्यांना, म्हाताऱ्या कोताऱ्यांना मारताना लाज नाही वाटत तुम्हाला? हा? घरात घुसून त्यांना बेशुद्ध करून बांधून ठेवून लुटतात तुम्ही. लाजाला वाटत तुम्हाला? पुरावे सापडलेत आम्हाला. तुमच्यापैकी कोणतरी पायात ठेवून होतं त्यांच्या घराबाहेर. त्यांच्या घरात सुद्धा पुरावे मिळाले आहेत. बोला लवकर. कोणी सांगितलं त्यांना मारायला? सांगा का तुम्हीच मारलं त्यांना? बोला पटापट. कांबळे, जाधव हे असे बोलणार नाहीत. मॅडम, सफाळ्याच्या इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आहे. बोला इन्स्पेक्टर साहेब. अस्मिता मॅडम, घोंगडी गँगच्या 4 माणसांना आम्ही पकडले. ग्रेट. त्यांनी सगळे गुन्हे कबूल केलेत, पण साक्षी आणि संदेशचा हत्या केल्याचं ते नाकारतायत. नाही, अगदी पोलिसी खाक्या दाखवला तरी ते नाहीच म्हणतात. नाही, मला अंदाज होताच याचा. आमच्या दृष्टीने मुख्य संशयित शामराव आहे. त्यापाठोपाठ संदेशचा भाऊ प्रकाश आणि त्याचा मित्र मनोज, आणि शिवाय निनाद आणि सुभाषचा सुद्धा मी विचार करते. मॅडम, पण पकडल्या गेलेल्या 4 जणांच्या सांगण्यावरून अजून 2 जण सापडले नाहीयेत. माझा दाट संशय आहे की त्यांनीच साक्षी आणि संदेशला मारलं असं. पण असा संशय काय तुम्हाला? नाही म्हणजे घोंगडी गँगची माणसं तळाला खिळे असलेल्या वाहनं वापरतात, आणि त्या मुलाने आम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याने ज्या 2 घोंगडीवाल्यांना साक्षीच्या घराबाहेर पाहिलं त्यापैकी एकाने बूट घातले होते, एकाने सँडल घातले होते. त्याचे स्केचेस पाठवलेत मी तुम्हाला. आणि आमच्या दृष्टीने आमचे जे संशयित आहेत त्यापैकी मनोज सँडल वापरतो आणि प्रकाश बूट वापरतो. न पकडलेले दोघेही वाहनं वापरत नव्हते. आणि मॅडम, त्या गँगच्या म्होरक्याने दिलेला कबुली जबाब मी शूट केलाय. त्याचं क्लिपिंग मी तुम्हाला पाठवतो. ठीक आहे. बाकी सगळे गुन्हे आम्ही कबूल करतो साहेब, पण तुम्ही म्हणताय तसं संदेश आणि साक्षीला आम्ही मारलेलं नाहीये. अहो, त्यांना आम्ही पाहिलं सुद्धा नाही. या घोंगडीची आणि माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो साहेब, आम्ही नाही त्यांना मारलं. काय बी झालं तरी कुणाचा जीव घ्यायचा नाही, ही घातलेली मी अट आहे, आणि ही अट सगळ्यांना मान्य बी आहे. आमच्यात फक्त भिवा आणि शेरालाच ही अट मान्य नव्हती साहेब, कारण त्यांनी एकदा एका बाईचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच त्या दोघांना आम्ही गँगमधूनच काढून टाकलं. कदाचित त्या दोघांनीच संदेश आणि साक्षीला मारला असणार साहेब. आणि हा साहेब, ते दोघं कधीच वाहनं वापरत नव्हते. ते बूट, सँडल, चप्पल असंच काय बी वापरायचे. देवा शपथ सांगतो साहेब, आम्ही कुणाला बी मारलं नाही साहेब. हॅलो, हा बोला अस्मिता मॅडम. हां इन्स्पेक्टर साहेब. हो, या क्लिपिंगमुळे तर तपासाची दिशाच बदलली आहे. तुमच्याकडे त्या दोघांविषयी आणखीही काही माहिती आहे का? हो, भिवा गावठी मराठीत बोलायचा आणि शेरा हिंदीमध्ये. त्या दोघांचं वर्णन घेऊन मी चौकशी सुरू केली आहे. मी एक काम करतो, त्या दोघांचं वर्णन सुद्धा तुम्हाला पाठवतो. ओके सर, आम्ही सुद्धा आमच्या परीनं तपासाला सुरुवात करू. थँक्यू मॅडम. म्हणजे या समद्याबद्दलचा आपला संशय खोटा ठरला तर? म्हणजे साक्षी आणि संदेशला भीमा आणि शेराने मारले? शेरा आणि भिवा. परिस्थितीजन्य पुरावे पाहता आणि घोंगडी गँगच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार
साक्षी आणि संदेशची हत्या यांनीच केली आहे असं वाटतंय. वरवर पाहता हे शक्य असेल, पण बऱ्याचदा असं होतं की एखादी गोष्ट आपल्या मेंदूला पटते पण आपल्या मनाला पटत नाही. आणि माझ्या मनानं कौल दिल्याशिवाय कुठलीही गोष्ट मी स्वीकारू शकत नाही. कुठल्याही गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्या गुन्ह्यामागचा मोटिव्ह हा एक महत्वाचा फॅक्टर असतो. पण या केसमध्ये तो मोटिव्हच जरा कन्फ्युजिंग. म्हणजे आपण असं गृहीत धरलं की शेरा आणि भिवा हे दोघंही अतिशय खुनशी वृत्तीचे दरोडेखोर आहेत आणि म्हणून त्यांनी साक्षी आणि संदेशला मारलं. पण मग साक्षीच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि संदेशच्या गळ्यातली चेन का नाही चोरली? आणि मुळात साक्षीला मारल्यानंतर संदेशला मारण्यासाठी ते दबा धरून का बसले होते? असं म्हणतात वाघ स्वतःहून माणसाच्या वाट्याला कधीच जात, पण एकदा का त्याच्या जिभेला माणसाच्या रक्ताची चटक लागली की तो नरभक्षक. जे वाघाच्या बाबतीत तेच कदाचित हिंसक वृत्तीच्या गुन्हेगारांच्या बाबतीत घडत असेल. म्हणजे फक्त हिंसेपुरती हिंसा करून त्यांना एक विकृत समाधान मिळत असेल. भिवा आणि शेरा त्यापैकीच असतील का? हॅलो, फोन स्पीकर मोडवरती ठेव. कोण बोलताय तुम्ही? श्यामराव, ओरडताय कशा बाय? ऐका येतंय मला. स्वतःच्या पोरीचा घात तुम्ही केलाय आणि आळ आमच्यावर आणलाय. सोडणार नाही आम्ही तुम्हासनी. अरे धमकी कोणाला देतोय? कोण आहात पण तुम्ही? हम घोंगडी गैंग वाले हैं. हम तुमको जिंदा नहीं छोड़ेंगे. ए धमकी कोणाला देतोयस? तुम पुलिस को बताना. उन दोनों को हमने नहीं, तुमने मारा है. नाही तर तुम्हाला बी वर पाठवावं लागेल. ये हिम्मत असेल तर समोर येऊन बोल ना. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. काय रे बाबा, एवढ्या घाई गडबडीत का बोलवलंस? अरे यार, बाबांना त्या घोंगडे गँगवाल्यांचा धमकीचा फोन आला होता. काय धमकीचा फोन? कशाला? त्या घोंगडी गँगवाल्यांनी संदेश आणि साक्षीचा खून नाही केलाय आणि आळ त्यांच्यावर आलाय म्हणून बाबांना दम देत होते ते. घोंगडीवाल्यांचा संशय तुझ्या वडिलांवर आहे? हो ना यार. ए बरं, मला सांग, तुझे वडील त्यांना काय म्हणाले? तू घरात चल, मग सांगतो. बरं चल. काय रे, काय झालं? दात घशात घालेन. एकदम. ये देखा ना क्या है, 1 मिनट में तुम्हारा सारा खेल खत्म कर डालूंगा. हवं तर पैसे घ्या तुम्ही, पण आम्हाला सोडा. हवं तर चेन घ्या किंवा अंगठी घ्या, पण आम्हाला सोडा. ये सब हमको नहीं चाहिए. कौन दोनों को? मग काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला तुझ्या बहिणीचे आणि मेहण्याचे खुनी हवेत. त्यामुळे आमची बदनामी होते. या बाळाला घेऊन येता. अहो पण त्यांनी काय केलंय? त्यांना का त्रास देत आहे? त्यांनी माझ्या बहिणीचा आणि संदेशचा खून नाही केला. मग कोणी केलाय? किसने किया है? कोणी केला? बोल. बोलो बोलो का? बताता हूँ. साक्षी और संदेश का खून या निनादने केलाय. हे सुब्या शाण्या, तू पण होतास ना माझ्यासोबत तिथे? हा, भरीला टाकलंस ना मला. साक्षीला फोनवर तूच खोटं बोललास. घोंगडीवाल्याचं सोंग करून तिथे जायचं तूच ठरवलंस. मी फक्त बरोबर होतो तुझ्या. हा, बरोबर होतास. त्या संदेशला मागून तूच धरलं होतंस. घरात नासधूस पण केलीस. कपाट फोडलंस. ते सगळे ड्रावर उचकलेस. सगळीकडे नासधूस केलीस. तू बरोबर होतास माझ्या. सांग ना. ए उगाच ना खोटा आळ घेऊ नको माझ्यावर. गुन्हा करणारा इतकाच गुन्हेगाराला मदत करणाराही दोषी असतो सुभाष. या निनादने तर त्याची अक्कल गहाण टाकली होती, पण तुझं काय? तू सुद्धा अविचाराने वागलास. काय निनाद, तुमच्याकडून सगळं वदवून घेण्यासाठी आम्ही हा प्लॅन केला होता. साक्षी आणि संदेशला तुम्ही दोघांनीच मारलंय. तुमचा कबुली जबाब रेकॉर्ड केलाय मी.
निनादच केलाय. सुब्या शाण्या, तू पण होतास ना माझ्यासोबत तिथे आणि प्लॅन करायला पण सोबत होतास. अरे तुझ्यामुळेच रडकलोय ना. साक्षीला खोटा फोन केलास आणि घोंगडीचं नाटक सोंग करून आपण तिथे गेलो होतो. हे माझे सहकारी राकेश. आणि हे हवालदार कांबळे. डर गए ना? अब चलो जेल की हवा खाने. स्वतःच्या सख्या बहिणीची निर्गुण हत्या करताना ह्याला जराही लाज वाटली नाही की भीती सुद्धा वाटली नाही. निनाद सारख्या मुलाला तर कडक शिक्षा व्हायलाच हवी. येऊन जा या दोघांना. विश्वासच बसत नाही. सत्य समोर आलं ना, अंगावर सरसरून काटा आला माझ्या. एक भाऊ स्वतःच्या सख्या बहिणीला इतक्या निर्घुणपणे कसं मारू शकतो? आणि तेही का? तर तिने तिला आवडणाऱ्या मुलाशी लग्न केलं म्हणून? आपल्या सगळ्या संवेदना मेल्या आहेत का? एखादा माणूस इतकं पशुप्रमाणे कसं वागू शकतो? भयंकर आहे सगळं. मरण किती स्वस्त झालंय ना आजकाल. घोंगडी गँगने मारलं असो किंवा सख्या भावाने मारलं असो, गेलेले जीव तर परत नाही येऊ शकत. साक्षी आणि संदेशला मी नाही वाचवू शकले. त्यातल्या त्यात एक समाधान की या केसचा तपास करताना पोलिसांनी शेरा आणि भिवासकट संपूर्ण घोंगडी गँगला 24 तासाच्या आत पकडले. हॅट्स ऑफ टू सफाळे पोलीस. मला खूप आधीपासून आतून असं वाटत होतं की या खुनाशी कदाचित घोंगडी गँगचा काही संबंध नसावा. पण माझा हा अंदाज जर चुकीचा ठरला असता तर खरंच खूप बरं झालं असतं. कारण आता जे भीषण सत्य समोर आलंय ना, ते स्वीकारणं जास्त त्रासदायक आहे. एका भावाने सख्या बहिणीची केलेली निर्घुण हत्या. टीना, अरे मला लाज वाटते तुला मुलगा म्हणून घ्यायची. काय माणूस आहेस का? कोण आहेस तू? अरे जन्माला यायच्या आधीच का नाही मेलास? हा, स्वतःच्या बहिणीला आणि मेवड्याला मारून टाकलंस तू. काय वाईट केलं होतं त्या पोरीने तुझं की तू तिला जीवेच मारून टाकलास? बोल, अरे बोल ना. अरे तोंड आहे की नाही तुला? हा, कशी बोलाय कोणी तुला? सुजाता ग, शांत हो, शांत हो. कशी शांत हो मी? आणि तुम्ही तरी कसे एवढे गप्प बसू शकता? मारा याला, चांगली मोठी शिक्षा करा. हो, त्यांनी आपल्या मुलीचा खून केलाय. अगं पण त्याला मारून आपली साक्षी परत येणार आहे का? हा? अरे अस्मिता, तुम्हाला कसं कळलं की निनाद गुन्हेगार आहे ते? तुमचा संशय तर माझ्यावर होता ना? काका, माझा संशय फक्त तुमच्यावरच नाही, मनोज आणि प्रकाशवर सुद्धा होता. पण तुम्हाला धमकीचा फोन आल्यानंतर तुम्ही मला बोलावं आणि हा निनाद मात्र तुम्हाला आधार द्यायचं सोडून या सुभाषला भेटायला गेला. कारण खरे गुन्हेगार हेच होते. घोंगडी, इगडीचे तुकडे हे सगळे पुरावे यांनी तयार केले होते. घोंगडी गँगवर संशय जावा म्हणून आणि पोलिसांची दिशाभूल करता यावी म्हणून. खरं तर एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे प्लॅन रचला होता यांनी. पण प्रत्येक गुन्हेगार कुठली ना कुठली तरी चूक करतोच आणि तसंच घडलं. घोंगडी गँगवरचा संशय पक्का व्हावा म्हणून यांनी विडीचे तुकडे फक्त लक्ष ठेवलं तिथेच नाही, तर संदेशच्या घरात सुद्धा टाकले. आणि ही होती यांची पहिली चूक. घोंगडी गँगच्या सवयी यांना कुठे माहीत होतं? हे घरात शिरले, सूड घेतल्याप्रमाणे त्या दोघांना मारला आणि निघून गेले.
पण साक्षीच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि संदेशच्या गळ्यातली चेन तशीच ठेवली. ही होती यांची दुसरी चूक. कारण घोंगडी गँगची माणसं फक्त लूटमार करण्यासाठी घरात शिरायचे. त्यांनी कधीच कोणालाही जीवे मारलं नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचं, मी जेव्हा निनादला विचारलं की घरात जिलेबी आणि बुंदी कोणी आणली होती, तेव्हा याने चटकन सांगितलं संदेशने. आणि घरात सापडलेली जिलेबी आणि बुंदी ती मनोजने आणली होती. नाही, ती संदेश भाऊजींनीच आणली होती. तुम्ही त्या घरात रात्री 9 वाजता गेला होतात ना? मग संदेशने बुंदी आणि जिलेबी आणली हे तुम्हाला कसं कळलं? संदेशने बुंदी आणि जिलेबी आणली हे तुम्हाला माहित होतं? कारण साक्षीला मारून तुम्ही तेव्हा त्याच घरात लपून बसला होतात. निनाद, निनाद, अरे काय म्हणावं तुझ्या या सूडबुद्धीला? अरे याआधी तूच 2 वेळा संदेशला वाचवलं होतंस ना, आणि साक्षीला सपोर्ट केला होतास. अरे मग आत्ताच का मती फिरली रे तुझी? का का केलंस तू असं? निनाद, आता सगळं इथेच सांगणार आहे का पोलीस स्टेशनला जायचंय? सांगतो. साक्षीने संदेशची निवड केली याचा बाबांइतकाच राग मला पण होता. पण मी तो कधीच दाखवला नाही. साक्षीमुळे माझं लग्न मोडलं, तिच्यामुळे आमची समाजात बदनामी झाली. मग माझं डोकंच फिरलं. त्यावर आई बाबांना समजावताना म्हणाली, एकतर तिला कायमचं विसरायचं, नाहीतर मग विरोध मागे घेऊन त्या दोघांचा स्वीकार करायचा. अहो असं काय करता? रक्ताचं नातं आहे आपलं तिच्याशी. तेव्हाच मी ठरवलं, हे रक्ताचं नातं आता रक्त सांडूनच संपवायचं. मग मी प्लॅन केला. आधी साक्षी आणि संदेश सोबत चांगला वागायला लागलो. मग सुभाषला घेऊन तिच्या घरी जायचं ठरवलं. रात्री 9ला येतो असं सांगून घोंगडीवाल्याचं सोंग घेतलं आणि 5:30लाच तिथे पोहोचलो. मग मी आणि सुभाष तिच्या घरात घुसलो. थांब थांब थांब, तरी ये. सुभाष, गप्पा बस. दादा, ही काय चेष्टा आहे? ही चेष्टा नाहीये. कारण तू संदेशशी लग्न केलंस. तुझ्यामुळे आम्ही बदनाम होतोय. तुझ्यामुळे माझं लग्न मोडलं. या सगळ्या गोष्टींचा सूड उगवलाय मी. मग संदेश आला. अक्षी, दरवाजा उघडा ठेवून कुठे गेलीस? साक्षी, साक्षी.
चोरीचा संशय यावा म्हणून आम्ही तसे पुरावे निर्माण केले. पुढचं काम. आमच्या बाजूने साक्षीदार हवा म्हणून संदेशच्या मित्राला म्हणजे मनोजला आम्ही घटनेनंतर तिथेच परत घेऊन गेलो. जसं काही तिथे काही झालंच नाही अशा आविर्भावात मी आणि सुभाष होतो. आम्ही तिघ जण आहोत आणि साक्षीला काही कॅरम खेळता येत नाही. मग आम्हाला चौथा पार्टनर नको का? मग ठीक तू आहे. चल. साक्षी साक्षी भाऊजी भाऊजी साक्षी भाऊजी. अरे साक्षीनी सख्खा भाऊ म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला घरी बोलावलं आणि तू नातं जोडलं नाहीस, तोडलंस. आणि इतक्या क्रूरपणे तोडलंस की साक्षी खूप दूर निघून गेली, या जगातच राहिली नाही. परत कधी दिसणारही नाहीये आपल्याला ती. अस्मिता मॅडम, तुम्ही खरं म्हणता, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. घेऊन जा याला, फासावर चढवा. मला आता याचं तोंडही पाहायचं नाहीये. निनाद, काय मिळालं तुला असं वागून? आणि सुभाष, तू का साथ दिलीस याला? साक्षीशी काय वैर होतं तुझं? वैर कसलं? प्रेम होतं माझं तिच्यावर. मला आवडायची ती, मला लग्न करायचं होतं तिच्याशी, पण तिच्या मनात मी नव्हतो. माझं एकतर्फी प्रेम होतं तिच्यावर, पण तिने संदेशला निवडलं. म्हणून साक्षीला मारायला ह्याला मदत केलीस? प्रेम या शब्दाचा अर्थ तरी कळतो तुला? अरे प्रेम म्हणजे जीवाला जीव देणं असतं, असं कोणाचा जीव घेणं नाही. जीव घेतला साक्षीचा? इन्स्पेक्टर साहेब, चल रे, चला कामरे घेऊन त्याला. चल. काकू, सावरा स्वतः. साक्षी आणि संदेश आता या जगात नाही, ही गोष्ट तुम्हाला स्वीकारावीच लागेल. जे काही घडलंय ते खरंच खूप वाईट आहे, कोणाच्याही बाबतीत घडून. पण एक सांगू, रागावू नका, पण साक्षी आणि संदेशच्या मृत्यूला निनाद आणि सुभाष प्रमाणेच काही प्रमाणात तुम्ही सुद्धा जबाबदार आहात. समाज, घराणं, लग्न संस्था या बाबतीतले तुमचे बुरसटलेले विचार सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. आणि साक्षीच्या लग्नामुळे निनादचे लग्न मोडणारेही तितकेच जबाबदार आहेत. या संकुचित विचारातून आपण कधी बाहेर पडणार आहोत? मुलाचं घराणं, समाज यापेक्षाही मुलाचं मुलीवर किती प्रेम आहे, तो मुलीला नीट सांभाळेल की नाही हे जास्त महत्वाचं. हे कधी कळणार आहे आपल्याला? आपल्यात हा बदल घडायलाच हवा, तरच साक्षी आणि संदेश सारखे आणखी बळी जाणार नाही.